नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजची जी अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा जो 2020चा पीक विमा कोर्टामध्ये अडकलेला होता त्याची तारीख पे तारीख सुनावणी पुढे ढकललेली आहे। 24 एप्रिलला निकाल लागेल असे सांगण्यात आलेले आहे शेतकरी बंधूंनो, पण 24 एप्रिलची तारीख पुढे ढकलण्यात 24 तारखेला सुनावणी झाली, ही तारीख पुढे ढकलण्यात आली। 6 मे रोजी याची पुढील सुनावणी होईल असे सांगण्यात आहे। शेतकरी बांधवांनो, 134 कोटी रुपये तर शासनाकडे जे होते ती एक स्वतंत्र अकाउंट काढून 134 कोटी रुपये लवकरात लवकर वाटप करण्यासाठी सांगण्यात आलेले होते। पण शेतकरी बांधवांनो, 134 कोटी रुपयाचे काय झाले? कारण की त्याच्यावरती कुठला आक्षेप नाही, पण 134 कोटी रुपये वाटावे, शासनाने ते पैसे वाटणे गरजेचे आहे। कारण की सध्या 2025चा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पीक विमा अजूनपर्यंत मिळाले नाही। कारण की ह्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे कॅल्क्युलेशन झालेले नाहीत, त्यामुळे यांना पीक विमा मिळाले नाही। काही कंपनीने एक आक्षेप घेतला होता पीक कापणी प्रवृत्ती, त्यामुळे धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, ह्या जिल्ह्यातील पीक विम्याची प्रोसेस पुढे ढकलण्यात आली। आता बाकी जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा पडण्यास सुरुवात झालेली आहे। पण शेतकरी बांधवांनो, आता मशागत करण्यासाठी शेतकरी बांधवाजवळ पैसे नाहीत। नांगरणी असो, आता जी रान दुरुस्ती करण्यासाठी शेतकरी बांधवांना पैसे लागतात। आता पुढे खरीप 2026 ही हंगाम येणार आहे, त्यासाठी शेतकरी बांधवांना थोडीफार पैशाची गरज लागते। ह्यासाठी 134 कोटी रुपये हे तात्काळ वाटप करावे आणि 94 कोटी रुपयाचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लावण्यात यावा। कारण की शेतकरी बंधूंनो, आपण बऱ्याच दिवसापासून बघत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवावरती एक प्रकारचा कंपनी अन्याय करत आहे। 2020चा असो, 22चा असो किंवा 23-24 हे जे पीक विमा आहे, हे पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना उशिरा मिळत आहे। कंपनी वारंवार आक्षेप घेत आहे। का आक्षेप घेत आहे? शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी आणि 2025चा जो पीक विम्याचं क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण व्हावे आणि शेतकरी बांधवांचा न्याय हक्काचे जे पैसे आहेत ते शेतकरी बांधवांना लवकरात लवकर मिळावे। 2020चा असो आणि 2025चा पीक विमा असो, शेतकरी बांधवांना लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे। धन्यवाद शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पीक विम्याविषयी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या। आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून